श्री स्वामी समर्थ. माझ्या आजच्या या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी कोणती भाजी बनवली प्लस त्याची रेसिपी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला एक मोठं असं जास्वंदीचं झाड याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर ते जास्वंदीचं झाड आज आपण तोडलेलं आहे. मग ते जास्वंदीचं झाड का तोडलं त्याच्या मागचं कारण पण मी या मोठ्या व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल. आणि आपल्याकडे एक गाय होती ते पण तुम्हाला माहितीच आहे, होती नाही. मग ती गाय आपण का विकली हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मग माझा हा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एवढं मोठं झालेलं जास्वंदीचं झाड तोडलं बघ मला तर ना काहीच कर म्हणा. जास्वंदीचं झाड कशामुळे तोडलं माहितीये का? काय होत होतं की झाड एवढं याला पाणी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय मोठं जास्त प्रमाणात व्हायला लागलंय. आणि ही घराला असं पूर्ण असं चिटकून आहे ना, त्याच्यामुळे एवढा परिसर पूर्ण असा वल्ला राहायला लागलाय घराच्या मागचा. आणि ती तेवढं वल्ला राहिल्यामुळं मच्छर कसलंच हे होऊ नये, तर जास्त प्रमाणात मच्छर व्हायला लागले. तर खरं तर मला हे जास्वंदीचं झाड तोडायचं नव्हतं. मी लय जास्त अब्दून ही झाड लावलं होतं केसांसाठी. पण एवढं काय आपण काही बुड पूर्ण तोडलेलं नाही केसांसाठी. मला ह्याचं तेल पण बनवायसाठी लागत होतं हे फुल. दुसरीकडे पण मी लावलंय बरं का जास्वंदीच्या कांड्या अजून, पण ही काय पूर्ण पण तोडलेलं नाही. ह्याला फुटून फुलं लगेच येते ती. पण एवढं मोठं झालेलं तोडलंय बघ, एवढं सगळं निघलंय त्याचा पसारा त्या जास्वंदीच्या झाडाचा. मी तर पाला पडलाय असा खाली म्हणून अजून केसाला लावाय तिकडं आहे ती झाड. हा तिकडं हाय की अजून लावलंय की मी रोप. म्हणूनच मग म्हणलं हे काय एवढं ह्याच्यात एवढा जीव गुंतवून बसून काय उपयोग नाही. कारण काय व्हायला लागले मच्छर लय प्रमाणात व्हायला लागले, तर की सारखं मच्छर चावल्यानं आजारपण पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला झाड महत्वाचंच आहे, पण झाडापेक्षा पण आपलं आरोग्य जास्त महत्वाचं आहे. कारण झाड काय आपल्याला धोका देत नाही बरं का, पण काय होतं की मच्छर जास्त मोठं झाल्यामुळे ती वाळत नव्हती ती जागा, त्याच्यामुळे ती. आणि काय झालं ही अशा एक दोन फांद्या तोडायच्या म्हणलं तर ही फांद्या अशा पूर्ण एकामेकात जाऊन बसलेल्या होत्या. मग ती काय होत होतं एखादी फांदी पण त्याच्यातली ठेवता आली नाही, कारण असं एकामेकात फांद्या जाऊन बसले. त्याच्यामुळे ती सगळं तोडलं त्यावेळेस ती काढायला आली. नाहीतर एखादी फांदी ठेवायची होती बरं का ह्याची, पण ती ठेवायलाच आलं नाही. कारण सगळं एकात असं हे दिसतंय का कसं गुतून बसलं एकामेकात. पण काय हरकत नाही, जाऊ दे. अजून लगेच ह्याला फुटवा फुटून लगेच असं फुलं पण लागते ती, तसं काय नाही एवढं टेन्शन. पण आता आई साहेबांनी तर एवढी सगळी झाडं तोडली ती, त्यांना तर कसं वाटत असेल ही मला ह्याच्यावरनं विचार पडलाय. माझं एक झाड तोडलंय तर मला आज कर्म नाही. अजून शेवग्याच्या शेंगा बाबांना ताज्या ताज्या काढून ठेवले त्या, त्याची आपल्याला भाजी करायची शेवग्याच्या शेंगाची. घेतलं अगोदर असं थोडंसं ही खराट्यानं घालून पाला एका जागेला ठेव, बाकी तिकडं ठेवलंय आजीनं सगळं वरून. बाबांनी सकाळ सकाळी काम केलंय अगोदर, म्हणून म्हणलं ही पाला एका जागेला करून मग चला आता शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवू. चला सकाळी सकाळीच ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा बाबांना आणून ठेवले त्या सांडलो पाणी. म्हणलं ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगाच करावं. काय 31 डिसेंबरला काय आपण मटण आणलं नव्हतं, कारण त्या दिवशी एकादशी होती. मग म्हणून म्हणलं आज जरा थोडंसं भाजी करावी आणि परत दुपारच्या पुढं आणावं नॉनव्हेज काहीतरी, आहे का नाही. नॉनव्हेज म्हणजे काय बोकडाच मटण काय एवढं खाऊ वाटत नाही, म्हणून बाबाला म्हणलं चिकनच आणा. काही जण म्हणते ती चिकन खाणं चांगलं असतं, काही जण म्हणते ती चिकन खाल्लेलं चांगलं नसतं. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, चिकन खाणं चांगलं असतं का नसतं ते. शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवल्या त्या ताज्या ताज्या. आता ही करते कोथिंबीर मस्तपैकी. आजीनं मला येताना त्या दिवशी आई साहेबांकडनं येताना एवढी कोथिंबीर दिली होती, अजून मी ती कोथिंबीर वापरते, भरपूर दिली होती. आणि ती वाटीला त्या दिवशी आई साहेबांनी वाटाण्याची भाजी पडलं असं बसतच नाही वेळ लवकर. दुसरीकडे ठोके. अरे ही बोर असं लय असं ह्याचं कार्य, म्हणून मी असं इकडे घालून ठेवते. म्हणलं हाताला आली कुणाच्या तर लागल तर ती सारखं पडतंय खाली. आता ह्या पेस्ट केली ह्याच्यात लसूण, कोथिंबीर, थोडा अद्रकचा तुकडा आणि थोडं खोबरा. जरा पातळ झाली माझ्याकडनं, पण मस्त पैकी पेस्ट केला चांगली झाली ना एकदम भाजीला.
लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचा मसाला आणि त्याच्यामध्ये शेंग 5-10 मिनिटं वाफलू दिली चांगली. ते मीठ टाकून मसाल्यात शेंग वापरली ना एकदम मस्त असा सुगंध सुटला. शेवग्याच्या शेंगाच्या ताज्या तोडून आणल्या का आपण त्याची चव एकदम भारी बरं. तर डायरेक्ट तोडायच्या झाडाच्या आणि डायरेक्ट कढई. बाजारात आणलेल्या शेंगा काय असते त्या पाणी मारून ठेवलेल्या असते त्या कधी तोडलेल्या. पण शहरातल्या लोकांना काय पर्याय नसते, त्यांना ताजं एवढे भेटत म्हणून त्यांना ते खाऊच लागतं. पण आपले शेवग्याच्या झाडाला ना भरपूर शेवग्याच्या शेंगा आल्या आता सगळ्या एकदमच निभारी आल्या ना एकदमच सगळ्या निभारी. आई साहेबांनी बियाला इचला नाही काढायची एवढं असं तेलगट आहे आणि त्याच्या गाठी अशा पूर्ण फोडून टाकायला लागते. त्यांना तर काय होती गाठी तशीच राहते एखादी नेमकं दाताची खाताना. थोडी तिखटच असलेली बरी. जास्त पण रस्ता नाही चालणार कारण डब्याला आपण देणार आहे थोडंसं असं सरबरीत. तिला काही जास्त आवडत नाही शेवग्याची शेंग पण होईल मॅडमला जास्त आवडते पण खात असेल. झाडाची ताजी सोडून केली त्याच्यामुळे टेस्ट तुम्हाला नक्कीच तुला आवडणार. कसा सुगंध सुटला एकदम मस्त असा सुगंध सुटला. होय बाई झाला का खेळ खेळून तुमचा? चांगलं वापरलंय आता काळ्या पिठामध्ये शेंग छान असं थोडंसं जास्त नाही पाणी होतं. एक तांब्या शेंग शिजायला पण पाणी लागतं त्याच्यामुळे जरा थोडंसं जास्त वाटायचं. शेंगत जाऊन पाणी हटतं ना. शेंग शिजायला वेळ लागतो. शेंगदाण्याचा कुटकी बाळा आपली होय बाई चुटू हाताखाली करू लागते बरं का मला मदत करू लागते. जाऊ दे बाळा त्याच्यात काय करू नको. पाणी आपल्या आजीने दिलेली तो तिकडे बघ. आणि आता कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. शेवग्याची शेंग बनवायची काय तशी काही रेसिपी एवढी अवघड नाही बरं का. शेवग्याची शेंग काय कोणी पण बनवतं पण मी ही शेवग्याची शेंग बनवणे काही जण कांदा टोमॅटो पण घालून बनवते ती तशी पण छान होती बरं का. पण जास्त अशी थोडीशी सुकीच करायची म्हणल्यावर अशी छान लागते शेवग्याची शेंग. आई साहेब पण आपल्या कांदा टोमॅटो पण घालते त्या पण आता काही आपल्याला जास्त भाजी करायची नाही. आज आजीचा पण उपवास आहे आणि परत दुपारच्या पुढं तर चिकन आणायचे त्याच्यामुळं सकाळच्याच एवढ्या टायमिंगसाठी एवढी थोडीच भाजी बनवायची म्हणून थोडीच बनवली. पूर्ण असं आटवून घ्यायचे आपण काही असं ठेवणार नाही सुकी बनवून घ्यायची. आज सकाळीच पाणी आलं होतं म्हणून मस्तपैकी झाडांना पाणी पण घालून घेतलं. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गाय दिसली असेल, तुम्ही बघितलंच असेल. आपल्याजवळ एक गाय पण होती बरं का. पण ती गाय ना आता आपली विकलेली आहे काही कारणास्तव. आणि कशामुळं विकली त्याचं कारण म्हणजे असं की आता एवढी एकच आपल्याकडे ही छोटीशी म्हैस राहिलेली आहे बरं का. हिचं नाव कार्तिकी आहे. आम्ही हिचं नाव ना कार्तिकी ठेवलं आहे. आणि आपली गाय विकली कशामुळं म्हणजे आता आपल्या तर सगळ्याच शेतात डाळिंबीची बाग लावलेली आहे जास्त करून. आणि मग गाय म्हणल्यावर तिला वैरण पण भरपूर लागते आणि त्यातल्या त्यात आपण शेळ्या पण जरा जास्त करायच्या ठरवलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण गाय काय ठेवली नाही बरं का. गाय विकलेली आहे पण ना गाय पण विकली आहे आणि ही एकटीच राहिली आहे त्याच्यामुळे हिला काय जास्त करमत नाही. आणि सतत सवयीची असल्यामुळं ना जरा आपली कार्तिकी नाराज आहे बरं का. पण थोड्या दिवस सवय झाली ना तिला मग काय वाटणार नाही तिला. पण अशी सांभाळलेली असती त्याच्यामुळं आम्हाला पण भरपूर वाईट वाटतंय. कालच तिला नेलं पण काही आपल्याजवळ आता इलाज नव्हता कारण गायला वैरण भरपूर लागती आणि आपल्याकडं
डाळिंबीची बाग लावलेली असल्यामुळं एवढं रान पण नाही आता वैरण करायला. त्याच्यामुळं म्हटलं शेळ्या पण वाढवायच्या आहेत म्हणून आपण गाय विकलेली. आणि आता ही एकटीच राहिली आहे बरं का. पण मुक्या प्राण्यांचं कसं असतं, जित्राबांचं मुक्या काय संकट कोणतं जरी आलं तरी ते काय नाराजगी त्यांना व्यक्त करता येत नाही किंवा बोलता येत नाही. त्यांना पुढं आलेलं तेवढं खायचं आणि मनातलं दुःख मनातच ठेवायचं. आपल्यासारखं दुःख ते व्यक्त करू शकत नाहीत, हो की नाही. चला तर मग माझा आजचा हा मोठा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.